प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिका एका छान वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे। मुळातच आपण पाहिलेलं आहे की आता रम्याने या दोघींपैकी एकीच्या तरी आता बाळाला संपवायचा निर्णय घेतलाय, जेणेकरून या दोघींच्या मध्ये आता फूट पडेल आणि दोघींना मात्र आता संपवता येईल, किंवा दोघींच्या मधलं नातं संपलं की हे घर मात्र पूर्णपणे बर्बाद होईल। पण तिला माहित नाहीये तिच्यावरती आता इकडे पाळत ठेवून असं आहेत, आणि तेच म्हणजे विक्रम आणि त्याचबरोबर सगळे घरातले। आणि जे ज्यूस आता या दोघींसाठी आणलंय त्या ज्यूसाचं सत्य आता समोर आणत इकडे आता नंदिनीने तेच तिच्या घशात ओतलेलं आहे। आणि नक्की काय प्रकार घडलाय आणि त्यानंतर मग आता स्वतः आता रम्याने आपल्या तोंडून आपलाच गुन्हा कबूल केलाय। बरं इतकंच नाहीये तर त्याच इकडे विजयने जो हिडन अजेंडा घेऊन आता घरात घुसलाय त्याचं सुद्धा सत्य आता या सगळ्या सहपरिवाराच्या समोर येणार आहे। नक्की काय घडणार आहे? विजय हा कोण आहे? विजय इकडे कशासाठी आलाय? फक्त रम्याची मदत करण्यासाठी आलाय का, की अजून काही महाभयंकर सत्य आता या भागामध्ये पाहायला मिळणार आहे? छोटासा एपिसोड अजिबात चुकवू नका। आता इकडे विक्रम आल्यामुळे आपण पाहिले की घरामध्ये एक जान आलेली आहे। विक्रमने आता काहीही झालं तरी सगळ्यांना आता मात्र सांगितलंय, काहीही झालं तरी आता यांचा पर्दाफाश करायचा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि त्यानंतर विक्रम आता वसूला सांगतोय, हे बघ, लग्न हे लग्न असतं, ते 4 लोकांच्या देवा ब्राह्मणांच्या साक्षीने व्हायला लागतं। यांनी जरी लग्न केलं असलं आणि पुन्हा आपण लग्न केलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये। आणि वसूला त्याने सांगितलं, हे बघ मामा आहे ना, मी मामा म्हणून मी आता स्वतः तिचं कन्यादान करणार आहे, कन्यादानाचं पुण्य तर मला लाभू दे। असं म्हटल्यावरती आता मात्र वसू विचार करते की आपण जर का जास्तच काही बोललो किंवा आता आपण जर का या सगळ्यामध्ये यांना आता म्हणजे जर का आपण यांना नकार दिला तर संशय येईल, आणि मग मात्र विक्रम आता आधीच चिडलाय, तो अजून काय करू शकतो हे माहीत नसल्या कारणाने वसू आता या लग्नाला तयार झाले। बरं हे सगळं झाल्यावरती मग आता फक्त साधं सुद्धा लग्न नाही, सागर संगीत यांना गुरुजींना बोलवलंय, त्यानंतर रम्याला तयार करण्यात आलंय। आणि रम्या सांगते, काय गरज पडले, मी माझ्या मर्जीने एकदा लग्न केलेलं असताना तुम्ही मला या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा अडकवत लग्न करण्यासाठी भाग का पाडताय? यावरती काव्या सांगायला लागते, अगं तेच आहे, आपल्या घराण्याची परंपराच आहे की पहिलं लग्न हे आपल्या मनाविरुद्धच होतं आणि नंतर मग आपल्याला ते सगळं आवडायला लागतं। अगं आमचं सुद्धा बघ की, असं म्हणत तिला तयार केलेली आहे। आणि कोणत्याही प्रकारे आता काहीही हे नसताना तिला आता आणि त्यानंतर मग आता नाईलाजास्तव रम्याचं मात्र आता लग्न झालेलं आहे। रम्याचं आणि आता तिच्या नवऱ्याचं म्हणजेच विजयचं लग्न झालंय, पण मुळातच रम्याला हे मान्य नव्हतं। पण आता देवा ब्राह्मणांच्या हे लग्न पार पडलेलं आहे, आणि त्यामुळे लग्न आता पार पडल्यानंतर या सगळ्यामध्ये पुढचा आता गेम सुरू झालेला आहे। त्यानंतर आता मात्र विजयला हे सगळं पथ्यावरती पडलंय। विजयला लग्न तर करायचंच असतं, आणि काही झालं तरी सुद्धा विजयला या सगळ्यामध्ये लग्न करून या काहीतरी हिडन डाव आहे त्याचा। आणि त्याच वेळेला आता इकडे तो फोनवरती सांगतोय, या 2 व्यक्तींचा मला पर्दाफाश करायचा आहे, या 2 व्यक्तींना मला इथे अडकवायचं आहे। आणि त्याच वेळेला इकडे या दोघांनी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, म्हणजे पार्थ आणि इकडे जीवा या दोघांनी हे सगळं ऐकलंय। आणि दोघांनी ऐकल्यावरती त्या दोघांना काहीतरी त्याच्यावरती डाऊट आलाय, म्हणजे रम्या तर खेळी खेळते आणि त्यामध्ये याला पण सामील केलेलं आहे, पण हा त्याची वेगळी काहीतरी खेळी खेळतोय। नाही, हे सगळं काहीतरी विचित्र आहे असा या दोघांच्या डोक्यामध्ये विचार आलाय। त्यामुळे आता विजयवरती पाळत ठेवून हे दोघं आहेत, पण फाईन दोघींनी मिळून आता लग्न तर लावलंय। ज्या वेळेला दोघींनी मिळून आता लग्न लावलंय आणि त्याच वेळेला मग आता इकडे नंदिनी सांगत आहे, हे बघ, आपण दोघी अशा जोपर्यंत एकत्र राहू ना तोपर्यंत आपल्या मार्गामध्ये कोणीही अडथळा बनून येऊ शकत नाहीये। कितीही काहीही संकट आली तरी सुद्धा आपल्या मार्गामधला अडथळा हा आता नेहमीच आपण दूर करायचा आहे। आपण दोघींनी असंच एकत्र राहायचं आहे। कशा पद्धतीने आपण आता इकडे रम्याचं लग्न लावून दिलंय ना, तसंच आता आपण तिला या घरातून हकलवून सुद्धा लावायची आहे।
विजय आणि तिचं आता खरोखरचं लग्न झालंय म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्याला तसं काही टेन्शन नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते काव्या, हो ताई काहीच काळजी करू नकोस आणि आता ते करता करता आपल्याला आपल्या बाळांची सुद्धा आता काळजी घ्यायला पाहिजे। यावरती नंदिनी म्हणते बिलकुल चिंता करू नकोस, आपल्या दोघींची बाळं आता एकत्रितपणेच वाढणार आहेत। किती काही झालं तरी सुद्धा दोघं जण एकमेकांच्या सोबतीने साथीने वाढतील। बरं हे सगळं चालू असताना मग आता चिडलेली रम्या इकडे विचार करायला लागते, माझं लग्न जबरदस्ती लावलं का? रम्याचं प्रॉपर लग्न झालेलं आहे प्रेक्षकांनो आणि आता रम्याला कोणत्याही प्रकारे या सगळ्यामध्ये आता वावच नाहीये की इथून वाचून जायला, पण तिच्या मनात एक खोटी आशा अजूनही जिवंत आहे, ते म्हणजे गुरुजींचं भाकीत। काही झालं तरी सुद्धा गुरुजींचं भाकीत आता खरं होणार आणि त्यासाठी ती आता सांगायला लागते, विचार करते की ठीक आहे, मुळातच गुरुजींनी काय सांगितलंय, काव्याच्या हातामध्ये बाळ दिसतंय, पण ते बाळ नंदिनीचं आहे की काव्याचं आहे माहीत नाहीये, त्यामुळे या 2 ग्लासापैकी एका ग्लासामध्ये मी विष टाकलेलं आहे आणि ते आता इतकं औषध त्या विषासारखं आहे की या दोघींपैकी जो कोणी तो ग्लास घेईल, जिच्या नशिबात तो ग्लास असेल ती आता या सगळ्यामध्ये आपल्या आता म्हणजे हे गमवून टाकेल। असं म्हटल्यावर आता ती विचार करते आणि दोन्ही ग्लास घेऊन ती आता दोघींना द्यायला चालते। बरं तोपर्यंत इकडे आता या दोघींचं बोलणं ती ऐकते की आत्तापर्यंत आपण इकडे रम्याची अनेक नाटकं सहन केली, पण यापुढे रम्याला मात्र आता धडा शिकवायचा आणि रम्या मागे येऊन उभी राहते आणि रम्या आता सांगायला लागते, ठीक आहे करा, जे काही तुम्हाला करायचंय ते करा, पण मी सुद्धा काही कच्च्या गुरूची खेळी नाहीये, मी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने अडकवणार ना की तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुरते अडकून जाणार म्हणजे जाणार। असं म्हणत रम्या आता इकडे आपली खेळी सुरू आणि त्यानंतर मग आता रम्या तिकडे आलेली आहे। रम्या सांगते, तुमच्या दोघींसाठी मी छानपैकी ज्यूस बनवून आणलेला आहे, तुमच्या दोघींना सुद्धा आता गरज आहे ना, म्हणजे कसं आहे तुम्ही आता इतक्या हे करून आमचं आता लग्न लावलं, म्हणजे खरं तर तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, तुम्ही आमचं लग्न लावलत आणि आमच्यावरती एक प्रकारे खरंच उपकार केलेले आहेत, पण आता कसं सांगू या उपकाराची परतफेड सुद्धा आता करायला पाहिजे। यावरती नंदिनी सांगते, अजिबात नाही, काही गरज नाहीये परतफेड वगैरे काही करायची आणि आमचं डाएट ठरलेलं आहे, त्यामुळे आम्ही असं काही वेगळं वगैरे खात नाही, कारण कसं आहे जे काही ठरलंय तेच खातो। रम्या सांगते, ठीक आहे मला माहिती आहे की तुमचा आता माझ्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे, तुम्ही दोघी जणी आता मात्र मला या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही दोघी जणी माझ्यावरती का विश्वास ठेवाल? ठीक आहे नका विश्वास ठेवू, मी आता हे परत ग्लास घेऊन जाते। यावरती मग आता इकडे नंदिनी सांगायला लागते, नाही ठेव। आता इकडे रम्याला वाटतं की चला आपण या सगळ्यामध्ये अजिबात आता इकडे म्हणजे भाजी जिंकलेलो आहोत, ह्या सगळ्या माझ्या जाळ्यात अडकल्यात, असं म्हणत ती आता ग्लास तिकडे ठेवते। बरं हे सगळं होत असताना मग आता तिकडे विक्रमादित्य आलेला आणि तितक्यात तिथे विक्रम आलाय। विक्रम सांगतोय, 1 मिनिट, रम्याने तुमच्या दोघींच्यासाठी आता ज्यूस बनवून आणलेला आहे ना? ठीक आहे, रम्याने जर का ज्यूस बनवून आणले तर एक गोष्ट मात्र आता नक्की की रम्या इतकी सुधारले, रम्या तुमची इतकी काळजी घेते, तर आता तुम्ही सुद्धा रम्याची काळजी घेतली पाहिजे, ही गोष्ट मात्र आता विसरता कामा नये। काहीही झालं तरी सुद्धा आता रम्या 1 ग्लास तू प्यायचा आहे, कळतंय का तुला? असं म्हणत मात्र आता ते सांगतात, तू ग्लास घे। रम्या आता गडबडले, नाही मी कसं पिऊ शकते, मी या दोघींसाठी जर का ग्लास आणला असेल तर मी नाही पिऊ शकत ना। यावरती विक्रम म्हणतो, असं काय करतेस अगं, त्या दोघींसाठी जरी आणला असलास तरी तुला ग्लास मात्र प्यावाच लागणार आहे। असं म्हटल्यावरती मग आता रम्या सांगते, नाही मामा, अरे असं काय करतोयस? असं म्हटल्यावरती मग आता विक्रम सांगायला लागतोय, अजिबात नाही, तुला आता काहीही झालं तरी आता ज्यूस प्यावंच लागेल, हो नाही करता विक्रम आता सांगतो पी। आता रम्याच्या लक्षातच नाहीये की आपण कोणत्या ग्लासमध्ये आता इकडे म्हणजे टाकलेलं आहे हे आपण प्यायचं नाही, भविष्यात आपल्यासाठी खूप मोठा धोका होऊ शकतो हे तिला समजलेलं असल्या कारणाने ती आता इकडे ते ज्यूस प्यायला नकार देते। त्यावरती विक्रमादित्य चिडलाय आणि त्यांनी आता तो ग्लास तिच्या हातात धरून नंदिनीला तिचा हात धरायला सांगितलाय आणि 5 काही झालं तरी हिने ज्यूस प्यायलाच पाहिजे असं म्हणत तिला आता या सगळ्यामध्ये ज्यूस प्यायला लावलेला आहे। प्रेक्षकांनो हे सगळं झाल्यावरती मग मात्र आता इकडे रम्याला ज्यूस तर प्यायले आणि रम्या आता सांगते, का या ज्यूसमध्ये मी आता काहीतरी टाकलेलं होतं,
मी या ज्यूसमध्ये असं टाकलंय की ज्याच्यामुळे बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हे सगळं आता तुम्हाला म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला, नाही मी नाही पिऊ शकत आणि असं म्हणत स्वतःच्या तोंडून स्वतःचे गुन्हे आता तिने कबूल केलेत. कशा पद्धतीने नंदिनी आणि आता काव्या यांच्या बाळाच्या जीवावरती ती उठले हे सुद्धा तिने स्वतःच कबूल केलेलं आहे.